नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। जिल्ह्याचे ज्येष्ठ व दिग्गज राजकीय नेते सुरूपसिंग नाईक यांचे वृद्धापकाळाने निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबई, गुजरातमधील बारडोली तसेच नवापूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे। सुरूपसिंग नाईक यांनी सन 1962 मध्ये नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली। त्यानंतर 1965 साली ते धुळे जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून आले। 1972 साली नवापूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आमदारकीची जबाबदारी सांभाळली। आणीबाणीच्या काळातील त्यांच्या कार्याची दखल घेत मार्च 1977 मध्ये त्यांना प्रथमच नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवारीचे तिकीट देण्यात आले। 1980 साली त्यांनी मोठ्या मताधिक्याने लोकसभा निवडून जिंकत खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला। त्यानंतर त्यांनी खासदारकीची राजीनामा दिला आणि दिनांक 25 सप्टेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्य करण्याची संधी त्यांना मिळाली। दीर्घकाळ काँग्रेस पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन नंदुरबार जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले। त्यांच्या निधनाने जिल्ह्याने एक अनुभवी मार्गदर्शक आणि लोकनेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे। विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिकांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट प्रतीक्षा झापर्डेसह स्टार लोकशक्ती न्यूज, नवापूर।